नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, पुण्यातील गुन्ह्यांच्या घटना आणि त्यांची जी सिरीज लागलेली आहे ती काही कमी होताना दिसत नाहीये. पुण्यात दिवसागणिक वेगवेगळे गुन्हे घडत आहेत. नुकताच एक गुन्हा असाच घडलेला आहे. यामध्ये जामिनावर सुटलेल्या एका युवकाची हत्या झालेली आहे. ती हत्या का झाली, कोणी केली, कशामुळे केली, यामागची कारणं काय, हे सर्व या व्हिडिओतनं आपण बघणार आहोत. सुभान शेख नावाचा हा तरुण पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील काळेवाडी या भागात राहतो. त्याचं सपना नावाच्या एका तरुणीवरती प्रेम होतं. आता एकतर्फी होतं का दुतर्फा प्रेम होतं याची माहिती समोर आलेली नाहीये, पण ह्याचं तिच्यावरती प्रेम होतं ते नक्की. काही दिवसांपूर्वी रागाच्या भरात या सुभान शेखने सपनाला शिवीगाळ आणि मारहाण केली होती. या घटनेमुळे सपनाने तक्रार दिल्यामुळे या सुभान शेखला अटक झाली होती. 5 ते 6 महिने तो जेलमध्ये होता आणि 5-6 दिवसांपूर्वीच तो जामिनावरती बाहेर आलेला होता. बाहेर आल्यानंतर याने परत सपनाला संपर्क करण्याचा, तिला कॉन्टॅक्ट करण्याचा वगैरे प्रयत्न केला, पण ती याच्या संपर्कात काही येत नव्हती. सपनाची आई जयश्री, या जयश्रींनी तिच्या ओळखीच्या 2 लोकांना, विशाल सूर्यवंशी आणि अनिकेत सूर्यवंशी, यांना या प्रकाराची सर्व माहिती दिली की हा सुभान शेख नावाचा आहे, तो सपनाला त्रास देतो, आधी मारहाण केली होती वगैरे वगैरे. आता विशाल आणि अनिकेत सूर्यवंशी नेमके कोण आहेत आणि ते यांच्या मदतीला का धावून आलेत, यामध्ये ही माहिती समोर येते. प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा ही माहिती समोर येते आणि छुप्या आवाजात ह्याची चर्चा आहे की विशाल सूर्यवंशी हा सपनाची आई जयश्री हिचा प्रियकर. त्यामुळे तिने त्याला सांगितलं आणि या प्रॉब्लेममध्ये मदत करण्याची विनंती केली. विशाल आणि त्याचा कझिन का कोणी असेल, अनिकेत सूर्यवंशी, हे 2 जण मग यांनी एक प्लॅनिंग आखलं की सुभान शेखला आपण समजून सांगू वगैरे वगैरे. मग गणेश कॉलनी भागात यांनी एके रात्री 11 वाजता, म्हणजे 6 मेच्या रात्री 11 वाजता यांनी गणेश कॉलनी भागात सुभान शेखला गाठलं. त्याला विचारलं की तू अमुक सपना नावाच्या मुलीला का त्रास देतो, तिच्या मागे का लागलाय. तर यांनी सांगितलं की मला तिच्याशी लग्न करायचंय, माझं तिच्यावर प्रेम आहे वगैरे वगैरे. शाब्दिक चकमक सुरुवात झाली. शाब्दिक चकमकीचं रूपांतर शिवीगाळमध्ये आणि शिवीगाळाचं रूपांतर मग हाणामारीत होऊ लागलं. यावेळी सुभान शेख सोबत त्याचा मावस भाऊ अर्शद शेख हा सुद्धा होता. अर्शद शेखने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण विशाल आणि अनिकेत सूर्यवंशी हे 2घही जण रागाने वेडे झालेले होते. त्यांनी त्यांच्यासोबत आणलेला चाकू, एक चॉपर, या दोन्ही हत्यारं काढले आणि सुभान शेखवरती थेट चाकू आणि चॉपरने हल्ला करायला सुरुवात केली. यात सुभान शेख अतिशय गंभीर जखमी झाला. सोबत त्यांनी एक लाकडी दांडकं सुद्धा आणलं होतं, त्याने सुद्धा सुभानला मारहाण केली आणि सोबत त्याचा मावस भाऊ अर्शद शेखला सुद्धा त्यांनी जबर मारहाण केली. चॉपर आणि चाकूने केलेल्या, धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यामुळे सुभान शेख हा जागीच कोसळला. त्याचा प्रचंड रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा जागीच त्या ठिकाणी, घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यानंतर अर्शद शेख हा अतिशय गंभीर जखमी झाला. तो सध्या इस्पितळात उपचार घेतोय. आता ही गुंतागुंत नेमकी काय आहे ते समजून घेऊया. असं म्हणतात की विशाल सूर्यवंशी आणि जयश्री यांचे प्रेमसंबंध होते. जयश्री म्हणजे सपनाची आई, ज्या सपनाच्या मागे हा सुभान शेख लागलेला होता. आपल्या प्रेयसीच्या मुलीला एका व्यक्तीच्या त्रासातून वाचवण्यासाठी विशाल सूर्यवंशी याने हा खून केल्याचं प्रथमदर्शनी दिसून येतंय. काही लोक या स्टेटमेंटमध्ये निकटवर्तीय वगैरे असा शब्द वापरतात, पण हाती आलेल्या माहितीनुसार आणि माध्यमांमध्ये, सोशल मीडियामध्ये असलेल्या चर्चेनुसार जयश्री आणि विशाल हे यांचे प्रेम संबंध होते. पण घटना जी घडली त्यात एकाला जीव गमवावा लागलेला आहे. एकूण गुन्ह्यांचं वातावरण बघता दिवसागणिक रोज जे गुन्हे बाहेर येतात, ज्या गोष्टी बाहेर येत आहेत मित्रांनो, त्यामुळे खून करणं, कोणाचा जीव घेणं हे इतकं सोपं कसं काय झालेलं आहे, हाच आपल्या समोर पडलेला
प्रश्न आहे. ज्यांनी चूक केली त्याला शिक्षा झालीच पाहिजे. सुभान शेखने सपनाला त्रास दिला, मारहाण केली, त्याला जेल झालीच होती. नुकताच 5-6 दिवसाआधीच तो जामिनावरती बाहेर आलेला होता. पण अशा घटना, हत्या, प्रेम प्रकरणांमधनं हत्या याचा आकडा महाराष्ट्रात नक्कीच वाढत चाललेला आहे. मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. राज्यातील बिघडत चाललेल्या कायदा सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरती सुद्धा तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.